पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38,000 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली आहे। काही वर्षांपूर्वी पणन संचालकांनी फेटाळलेल्या न्यायप्रविष्ट जागेवरील डाळिंब यार्डाचे प्रकरण पुन्हा एकदा शिजू लागले। प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या बदल्यात काही निवडक आडत्यांना कोट्यवधी रुपयांचा भूखंड देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। राज्याच्या काही भागात प्रक्रिया उद्योजकांकडून त्यांना परवडणाऱ्या दरात सोयाबीनची खरेदी केली जात असल्याचा खळबळजनक दावा शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी केला आहे। दान शेतकऱ्यांसाठी उत्तर प्रदेशातील योगी सरकारने खास योजना सुरू केली आहे। या योजनेला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय। तर 2025 आणि 26 या वर्षाच्या खरेदी सत्रासाठी ही नोंदणी 1 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती। खानदेशात मार्च ते जून या कालावधीत विविध भागात वादामुळे कांदेबाग केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। यात पीक निसणीवर असतानाही कमी पाऊस पडतो आणि आता याचा फटका पिकांना बसतोय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारविरोधात उभारलेलं आंदोलन सध्या नागपुरात जोर धरतंय। हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून प्रमुख महामार्गांवर वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मंगळवारी सोयाबीनची एकूण आवक ही तब्बल 1,19,010 क्विंटल इतकी आहे। तर दिवाळीनंतर बाजार पुन्हा एकदा गती पकडताना दिसतोय। बंगालच्या उपसागरातील मोन्था या तीव्र चक्रीवादळाचा आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता महाराष्ट्रात जाणवू लागतोय। या दोन हवामान प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे राज्यात वादळी पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालंय।